आज काय वातावरण मस्त झालेलं आहे. रात्रभर पाऊस चालू आहे. उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडतोय की जसं काय की पावसाळा आला आहे. आणि मित्रांनो, काल रविवार असल्यामुळे ह्यांनी काय केलं माहिती आहे का म्हणजे रोज कधी असं दिसत नाही झोपलेले, पण अशा वातावरणामुळे ह्यांनी काय केलं, काल सकाळी उठले, ब्रश केलं आणि झोपले जाऊन 2 तास. परत माझं काम झालं, परत उठले, मला जेवण करायचं नाही का, परत जेवण केले, परत झोपले, परत 2-3 तास झोपले, परत 3 वाजता वारं सुटलं. परत मला आता जायचं आहे पण तुळजापूरला. कशासाठी तर माळवा आणण्यासाठी, असंच फिरून यायचं म्हणून ठरलं होतं आमचं. ह्याने काय म्हणले, आपण आता जेवण झालं की जाऊ. ह्याने जेवले ना अजून झोपले. मग आम्ही काल जायचं म्हणून आम्ही किती वाजता गेलो, 2 वाजता जेवलो, गेलो किती वाजता, 5 वाजता गेला, 5 वाजता आणि आला 8 वाजता. काल अशा वातावरणामुळं कधी आम्हाला बाहेरच येऊ वाटलं नाही. आणि आज सकाळी पण व्यायामला उठावं म्हणत काय व्हायलं माहिती आहे का मित्रांनो, लेकरं नाही तर लेकरं गेलेत त्यांच्या मामाकडे. त्याच्यामुळं काय व्हायले, ह्याने काय म्हणले, रोज उठावं लागतंय का आपल्याला. मग मी म्हणलं आता उठून काय करायचं आहे, लेकरं तर गेले, रोजची धावपळ चालू असते. ह्या 4-5 दिवसामध्ये वातावरण बदलल्यामुळं आणि आम्ही व्यायामलाच गेलो नाही. रात्री 1-2 तास तर पाऊस पडायला लागला. आणि बघा की उन्हाळा अजून मे चालू आहे. मे आणखी जवळजवळ महिनाभर पावसाळा बाकी यायचा. तरी पण रोज पाऊस पडत असल्यामुळं पूर्ण असं जमिनीला अशी पालवी फुटले, फुटल्या हिरवं वाटायला सगळं. आणि मस्त वातावरण एवढं मस्त झालेलं आहे. म्हशीसाठी मारलेलं नवीन शेड आहे. आणि ही आमची टिकू एवढी आगाव कांदा, ही टिकू हिनं उजडलं, सापडतच नाही. आणि हिला सोडले, हिला बांधल्याशिवाय आम्हाला कोंबड्या सोडता येत नाही. काल आम्ही दिवसभर कोंबड्या सोडली, हिनं दिवसभर अशीच फिरली बाहेर. मग मला आज तरी धरावं, आज तरी कोंबड्या सोडाव्या, पण कुठलं काय येतच नाही ती जवळ. यायचं नाव घेत आम्ही, म्हणजे आम्ही काय करतो, आमचं इथून पुढे शेत आहे, मग आम्ही इकडे येतो काय की म्हणून आम्ही बूट घाललो का ही इकडं पळते, आम्ही जातो तिकडं रस्त्याला, परत तिकडे गेलं का पुढी पळते ते. कशामुळं आम्ही आधी व्यायामला जायचं, त्याच्यामुळं. एवढी चॅप्टर असते ते असली कुत्री विचारूच नका. बोललेलं वगैरे सगळं. आता हिला बांधायचं म्हणलं का ती जवळच येत नाही, जवळ पण येत नाही आणि सापडत पण नाही. त्याच्यामुळं काय माहिती का, आम्ही हिला ह्या शेडमध्ये धरावं म्हणून आम्ही इथं शेडमध्ये आलो. लाईट होती, पाणी फोडायला चालू केलो, इथं थांबलो, पण ती काही यायचं नावच घेणार. तिच्या भागी फिरून काय वातावरण एवढं मस्त झालंय, मस्त वाटायला लागले. आणि मित्रांनो, जे उष्णता होती ती उष्णता पूर्ण ह्या पावसामुळे संपलेली. आणि शेतात राहण्याची मजा वेगळी असते बरं. तुम्हाला असा आनंद गावात भेटणार नाही किंवा शहरात भेटणार नाही. गावात राहण्या म्हणजे शेतात राहण्याचे हीच फायदे आहेत. फ्रेश राहायचं, फ्रेश खायचं, फ्रेश हवा. कोणाचं एक नाही, कोणाचं 2 नाही, काय नाही. आणि कसं आहे, एकटं जरी असलं तरी करमत आहे. कशामुळं, कारण आम्हाला इथं आमच्या घरासमोर शाळा असल्यामुळं सारखं आता ही शेड करताना माणसं आलेले, त्याच्यामुळं. आणि खाली कोंबड्या असतात. आणि ह्यांचे आजोबा, ते आजोबा तर सारखंच असते, तर ह्यांना तर सारखंच भांडलेले असते ते, पण ह्यानीच नसतात घरी. येणार, गप्पा मारणार, बोलून जाणार, करमत आहे आम्हाला. काय नाही, फ्रेश अलीकडे येईल ते शेडमध्ये. चालतंय, थँक्यू, बाय बाय.